नमस्कार. इथे आपण काही मोठे गुंतागुंतीचे विषय घेतो आणि त्यांना सोप्या सरळ स्लाइड्समधून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रकटीकरणाच्या पुस्तकात ना 2 शक्तिशाली आणि गूढ व्यक्तींचा उल्लेख आहे. असं म्हणतात की ते शेवटच्या काळात भविष्यवाणी करतील. पण हे आहेत तरी कोण? हे एक मोठं रहस्य आहे. आणि या रहस्याची किल्ली कुठे सापडते माहितीये? जुन्या करारात. आजच्या आपल्या विश्लेषणानुसार संदेष्टा एलिया यांचे जीवनच या 2 साक्षीदारांना समजून घेण्याचा मार्ग दाखवतं. खरंच खूप इंटरेस्टिंग सिद्धांत आहे हा. ओके, तर मग बघूया आज आपण काय काय पाहणार आहोत. सर्वात आधी शेवटच्या काळातील हे 2 साक्षीदार आहेत तरी कोण? मग काही महत्वाच्या संज्ञा समजून घेऊ. त्यानंतर एलिया आणि या साक्षीदारांच्या कामात काय साम्य आहे ते बघू. त्यांच्या अंतिम युद्धाबद्दल आणि मग त्यांच्या स्वर्गारोहणाबद्दल बोलू. आणि शेवटी या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो ते समजून घेऊ. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. शेवटच्या काळातले ते 2 साक्षीदार. प्रकटीकरण 11:3 मध्ये असं म्हटलं आहे की मी माझ्या 2 साक्षीदारांना अधिकार देईन आणि ते 1260 दिवस गोणताट नेसून भविष्यवाणी करतील. म्हणजे बघा, त्यांना एक विशेष अधिकार मिळतो आणि त्यांचा कार्यकाळ पण ठरलेला आहे 1260 दिवस, म्हणजे साधारण 3.5 वर्ष. आता पुढच्या भागाकडे वळूया. ही तुलना नीट समजून घ्यायची असेल तर आधी काही महत्वाचे शब्द आणि त्यांच्या संकल्पना स्पष्ट करून घ्याव्या लागतील. बरं, ही स्लाइड खूप महत्वाची आहे, कारण हा या संपूर्ण विश्लेषणाचा पाया आहे. त्यामुळे इथे जरा लक्ष देऊया. तर पहिली संज्ञा आहे 2 साक्षीदार. आता या सिद्धांतानुसार हे फक्त 2 व्यक्ती नाहीत, तर हे आहेत शिक्कामोर्तब झालेले 1,44,000 संत. दुसरी गोष्ट, त्यांच्या कार्याचा काळ. तो आहे पहिला अर्धा आठवडा, जो 1260 दिवसांचा किंवा 3.5 वर्षांचा एक मोठा संकटकाळ मानला जातो. आणि तिसरी संज्ञा आहे नाशाची अमंगळ गोष्ट, ज्याचा अर्थ आहे श्वापद किंवा तो अधर्माचा पुरुष, म्हणजे अंतिम शत्रू. ही मांडणी समजली की पुढची तुलना एकदम सोपी होईल. ठीक आहे, आता आपण या विश्लेषणाच्या मूळ गाभ्याकडे येऊया. पाहूया की एलियास आणि या 2 साक्षीदारांच्या कामात नेमकं काय साम्य आहे. हे बघा, पहिला साम्य किती जबरदस्त आहे. एका बाजूला इलिया म्हणतो माझ्या शब्दाशिवाय पाऊस पडणार नाही, आणि दुसऱ्या बाजूला 2 साक्षीदारांबद्दल काय लिहिलंय? त्यांना आकाश बंद करण्याचा अधिकार आहे, जेणेकरून पाऊस पडणार नाही. दोघेही 3.5 वर्षांसाठी पाऊस थांबवून आपली दैवी शक्ती दाखवतात. किती मोठं साम्य आहे हे. आणि थांबा, अजून एक साम्य आहे. एलियाच्या प्रार्थनेनंतर परमेश्वराचा अग्नी खाली येतो आणि यज्ञ जाळून टाकतो. आणि 2 साक्षीदारांबद्दल काय? त्यांच्या तोंडातूनच अग्नी निघतो आणि शत्रूंना भस्म करतो. म्हणजे दोघांकडेही अग्नीची दैवी शक्ती आहे. आता तिसरं साम्य आहे संरक्षणाचं. दुष्काळात एलियाला एक विधवा स्त्री अन्न पुरवते, म्हणजे त्याचं संरक्षण होतं. त्याचप्रमाणे प्रकटीकरणात लिहिलं आहे की संकटाच्या काळात एका स्त्रीला, म्हणजेच देवाच्या लोकांना रानात पोचलं जातं. इथे दैवी संरक्षणाचीच गोष्ट आहे. म्हणजे बघा, एलियाच्या जीवनात आपल्याला दोन्ही गोष्टी दिसतात. एकीकडे तो संकटांपासून वाचलेला, संरक्षित संत आहे, तर दुसरीकडे तो श्वापदाच्या शक्तींशी लढणारा एक शक्तिशाली साक्षीदार सुद्धा आहेत. त्याच्या एकाच आयुष्यात या दोन्ही भूमिका आहेत. बरं, या शक्तिशाली कार्याचा काळ संपल्यानंतर दोन्ही कथा एका नाट्यमय वळणावर येतात. तो म्हणजे श्वापदाशी अंतिम सामना. एलियाच्या बाबतीत त्याची शत्रू होती इजबेल, जी त्याला मारायला बघत होती. आणि साक्षीदारांच्या बाबतीत त्यांच्या समोर उभा ठाकतो तो अथांग गर्तेतून आलेला श्वापद. म्हणजे 3.5 वर्षांच्या सेवेनंतर दोघेही आपल्या सर्वात मोठ्या शत्रूचा सामना करतात. पण इथे कथेला एक धक्कादायक वळण मिळतं. प्रकटीकरण 11:7 म्हणतं की तो श्वापद त्यांच्यावर हल्ला करेल, त्यांना जिंकेल आणि ठार मारेल. म्हणजे इथे असं दिसतंय की साक्षीदारांचा पराभव झालाय, त्यांचा मृत्यू झालाय. जणू काही सगळं संपल्यासारखं वाटतं. पण जे पराभव वाटत होतो तो खरा विजय होता. कथेचा शेवट इथे होत नाही, तर इथूनच एका मोठ्या गौरवाची सुरुवात होते. आणि हेच ते सर्वात मोठं साम्य. इलियाचं काय झालं? तो वावटळीत स्वर्गात गेला. आणि 2 साक्षीदारांचं काय झालं? ते सुद्धा मेघावर बसून स्वर्गात गेले. दोघांचाही शेवट मृत्यूने नाही, तर थेट स्वर्गारोहणाने होतो. किती विलक्षण साम्य आहे हे.
तर मग या सगळ्या तुलनेचा, या सगळ्या विश्लेषणाचा नेमका अर्थ काय? आपण काय निष्कर्ष काढू शकतो? तर ह्या विश्लेषणातून काही गोष्टी स्पष्ट होतात. पहिलं म्हणजे 2 साक्षीदार म्हणजे 1,44,000 शिक्कामोर्तब झालेले संत आहेत. दुसरं, त्यांचं काम आहे लोकांना श्वापदाच्या उपासनेपासून सावध करणं. तिसरं, त्यांच्या कार्याचा काळ म्हणजे तो 3.5 वर्षांचा महासंकट काळ. आणि चौथं, त्यांचा मृत्यू आणि पुनरुत्थान हे पहिल्या पुनरुत्थानाचं प्रतीक आहे. थोडक्यात सांगायचं तर एलियाची कथा ही शेवटच्या काळातल्या संतांचा प्रवास कसा असेल याचा एक नमुना आहे. म्हणूनच त्यांना प्रथम फळे असं म्हटलं आहे, कारण त्यांना मानवजातीतून देवाला आणि कोकऱ्यासाठी पहिल्यांदा निवडलेलं आहे. त्यांचा हा प्रवास, जो एलियाच्या जीवनासारखाच आहे, त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतो. तर मग जाता जाता एक प्रश्न मनात येतो की एलियाचं जीवन खरंच शेवटच्या काळातल्या संतांच्या प्रवासाचं प्रतिबिंब दाखवणारा आरसा आहे का? या प्राचीन कथा फक्त इतिहास आहेत की भविष्यासाठीचा एक प्रतिकात्मक नकाशा? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.